नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयरचं कॅप रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. याचं शेड्यूल कशा प्रकारे आहे, लास्ट डेट काय आहे, याविषयीचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लॉ 3 इयर कॅप राऊंड फर्स्ट साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, त्याचं स्टेप बाय स्टेप प्रोसेस कसे आहे, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचसोबत आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या, म्हणजे लगेच अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला दोन टॅब दिसतील. एक आहे लॉग इन, दुसरा आहे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर सर्वात अगोदर आपल्याला या पोर्टलवरती, कॅपच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यासाठी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल, हॅव यू अपियर्ड फॉर महा LLB 3 इयर CET 2024. तुम्ही 2024 ची CET दिलेली आहे का? तर दिली असेल तर येस करायचं आहे. जर CET दिली नसेल तर तुम्हाला कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. काही विद्यार्थी विचारतात की मी 2022 ची CET दिलेली आहे, मी 2023 ची CET दिलेली होती, तर मी आता कॅपला ऍडमिशन घेऊ शकतो का, रजिस्ट्रेशन करू शकतो का? तर नाही. तुम्हाला 2024 ची CET द्यावी लागते. प्रत्येक वर्षी नवीन CET असते आणि याची व्हॅलिडिटी फक्त त्याच वर्षापुरती असते. तर आता इथे आपल्याला येस करायचं आहे. जसं तुम्ही येस कराल तर खाली दोन ऑप्शन आलेले आहेत. मी थोडस झूम इन करतोय. रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे आणि तुमचा इथं रोल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर चेक CET डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकला, रोल नंबर टाकला, आता चेक CET डिटेल्स यावरती क्लिक केल्यानंतर ही माहिती बरोबर असेल तर असं तुमचं नाव येईल आणि तुमचा स्कोर CETचा किती स्कोर आहे तो इथं आलेला आहे. आता आपल्याला इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचं नाव आलेलं आहे. इथं टायटल आपल्याला अगोदर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मिस आहे, मिस्टर आहे, मिसेस आहे, MX आहे. तर इथं जे काही तुमचं टायटल आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नाव ऑटोमॅटिक आलेलं आहे. इथं तुमचं जेंडर मेल फिमेल जे काही आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची टाकून घ्यायची आहे. ती टाकत असताना अगोदर दिवस, मग मंथ म्हणजेच महिना आणि वर्ष, असं संपूर्ण जन्मतारीख इथे टाकायची आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID इथं कंपल्सरी टाकायचा आहे. जो चालू ईमेल ID आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर, समजा तुम्ही CET एक्झाम देत असताना वेगळा नंबर दिला असेल आणि तो बंद असेल तर तो नंबर इथं देऊ नका. आता जो तुमचा चालू नंबर आहे तो इथं तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर इथं पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे. नवीन पासवर्ड तुम्ही इथं टाकायचा आहे. पासवर्ड सेट करत असताना इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कमीत कमी तो 8 अक्षरांचा अंकाचा असायला पाहिजे. तुम्ही 5-6 अक्षरांचा कॅरेक्टरचा पासवर्ड टाकत असाल तर तो सक्सेस होणार नाही. आणि मॅक्झिमम 15 पेक्षा जास्त देखील तुम्ही पासवर्ड मध्ये अक्षरांक टाकू नका. आणि या 8 ते 15च्या दरम्यान एक तरी कॅपिटल अल्फाबेट पाहिजे, एक नंबर 1 2 3 असं एक नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असं आहे. जसं इथं दिले आहे पासवर्ड @1 2 3, याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर आहे, काही अंक आहेत आणि @ हे स्पेशल कॅरेक्टर आहे. तर असा तुम्हाला पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि इथं जो पासवर्ड तुम्ही टाकताय तोच परत एकदा कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. सर्व माहिती टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन ID या ठिकाणी मिळेल. तर तो लॉग इन ID व्यवस्थित कुठेतरी कॉपी करून ठेवा, लिहून ठेवा. आणि आता आपल्याला इथं प्रोसीड टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर आता आपल्याला लॉग इन ID घ्यायचा आहे.
आणि जो आपण आता पासवर्ड सेट केला तो पासवर्ड इथे टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस आहे जे इनकम्प्लीट आहे. तर आता आपल्याला इथं प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. एकूण पहा इथं इतक्या स्टेप आहेत. पहिला प्रोफाईल कंप्लीट करायची आहे, त्यानंतर ऍड्रेस फिल करायचा आहे, कॅन्डिडेटचा टाइप सिलेक्ट करायचा आहे, कॅटेगरी मायनॉरिटी सिलेक्ट करायचा आहे, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन मार्क, फोटो अँड सिग्नेचर अपलोड, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड, त्यानंतर कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म. तर वन बाय वन आपण करूयात. आता आपण पहिल्या स्टेप मध्ये आहोत, तर ऍप्लिकेशन प्रोफाईल मध्ये. तर आता इथं टायटल ऑलरेडी आलेला आहे, तुमचं नाव इथं आलेले आहे. हॅज कॅन्डिडेट नेम चेंज्ड, तुमचं नाव चेंज झालं आहे का? झालं असेल तर इथं येस करा. येस केलं तर आता जे चेंज झालेलं नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि इथं रिझन अडॉप्शन असेल, लग्न झालं म्हणून चेंज झालंय, किंवा तुम्हाला स्वतः चेंज करू वाटलं, जे काही रिझन असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता इथं माझं नाव चेंज नाहीये तर मी इथं नो करतोय. त्यानंतर इथं काही माहिती भरायची गरज नाही. आता इथं कॅन्डिडेट नेम इन मराठी, तुम्हाला तुमचं नाव, संपूर्ण नाव इथं मराठीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर वडिलांचं किंवा लग्न झालं असेल तर पतीचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि आईचं नाव देखील इथं इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. आता कॅन्डिडेट नेम मध्ये नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे मराठीमध्ये टाकून घ्यायचं. आता या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करा, ऑटोमॅटिक तुमचं मराठीमध्ये इथं ट्रान्सलेट होऊन जाईल. आता पहा मी इथं फक्त इंग्लिशमध्ये टाईप करतोय आणि स्पेस मारल्यानंतर इथं ऑटोमॅटिक इंग्लिशमध्ये हे नाव येत आहे. तर इथं मराठीमध्ये नाव आलंय. तर इथं आता वडिलांचं किंवा पतीचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेला आहे, तर चुकलं असेल तर परत एकदा तुम्ही चेंज करून घेऊ शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेले आहे. नॅशनॅलिटी इंडिया आहे तर ते राहू द्यायचे आहे. अॅन्युअल इन्कम तुमचं किती आहे तर इथं इन्कम टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर ऑलरेडी आलेला आहे, ईमेल आयडी ऑलरेडी आलेला आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती केल्यानंतर तुमची ही स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप मध्ये म्हणजेच ऍड्रेसच्या स्टेप मध्ये आलेलो आहोत. तर आता इथे तुमचा पत्ता तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. ऍड्रेस लाईन 1 मध्ये घर नंबर टाका. इथं तुमच्या गल्लीचं नाव टाका, मोहल्ल्याचं नाव टाका, किंवा एखादं स्ट्रीट वगैरे फेमस तुमच्या इथलं कुठलं काही असेल स्पॉट तर ते टाका. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र, तुमची डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे. विलेज तुम्ही खेडेगाव मध्ये असाल तर त्याचं नाव टाकायचं आहे, किंवा नसेल तर सिटीचं नाव टाकायचं आहे. आणि तुमचा पिनकोड जो आहे तो इथं टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता पुढचे स्टेज मध्ये आपण आलेलो आहोत. इथं सिलेक्ट युअर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन, तर कॅन्डिडेटच्या टाईप आणि क्वालिफिकेशन हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन करा. जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालं असेल तर आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला जास्त मार्क्स असतील तर मी सजेस्ट करेन पोस्ट ग्रॅज्युएशन वरून तुम्ही अप्लाय करा. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी ग्रॅज्युएशनला राहू द्या. आता इथं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर मी इथं पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करतोय. Have you passed 11th old matric pre-university examination before the year 1975? आता 1975च्या अगोदर ज्यांचं 11th ज्याला ओल्ड मॅट्रिक म्हणतात ते पास झालं असेल तर येस करायचं आहे. तुमचं जर रिसेंट तुम्ही आताचे पास आउट स्टुडंट असाल, करंट स्टुडंट असाल, तुमचं 11वीचं शिक्षण हे 1975च्या नंतर झालं असेल तर इथं तुम्हाला नो करायचं आहे. आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र अँड ऑर इज बॉर्न इन महाराष्ट्र, तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर इथं येस करा, नसेल तर नो करा. आता इथं मी येस करतोय. जर नो केलं तर तुम्हाला पुढे काय प्रश्न विचारणार आहे. इज युअर फादर ऑर मदर इज डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पोसेस डोमेसाईल सर्टिफिकेट. हे देखील विद्यार्थी ज्यांचं आई किंवा वडिलांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे
ते देखील डोमासाईल होऊ शकतात। आता इथं मी स्वतः माझ्या केसमध्ये हा विद्यार्थी स्वतः या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे, तर इथं डिस्ट्रिक्ट ऑफ डोमासाईल कुठलं आहे तर इथं डिस्ट्रिक्ट तुम्हाला नाव द्यायचं आहे। सोलापूर असेल किंवा ठाणे असेल, मुंबई असेल, जे काही आहे ते इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता इथं तुम्हाला कॅन्डिडेट टाइप ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेला आहे। आता सेव्ह अँड नेक्स्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पुढची स्टेप आहे ऑर्फन कॅटेगरी अँड मायनॉरिटी। समजा तुम्हाला पाठीमागच्या याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता। ऍड्रेस चेंज चुकला असेल किंवा कॅन्डिडेट टाइप चुकला असेल तर ते इथं तुम्हाला चेंज करता येऊ शकतं। तर त्यामुळं इथं काही चुकलं तर टेन्शन घेऊ नका, डायरेक्टली सबमिट कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म करायच्या आधी तुम्ही हे चेंज करू शकता। तर आता आपण होतो कॅटेगरी अँड मायनॉरिटी या स्टेजमध्ये। तर कॅन्डिडेट टाइपची ही प्रोसेस आपण ऑलरेडी ही स्टेज कंप्लीट केलेली आहे। सेव्ह अँड नेक्स्ट करूयात। पुढची आता ऑर्फन कॅटेगरी आणि मायनॉरिटी स्टेज आहे। आर यू ऑर्फन? तुम्ही जर अनाथ असाल तर येस करा, अनाथ नसाल तर नो करा। त्यानंतर इथं कॅटेगरी, आता कॅटेगरी कुठली आहे तुमची ती कॅटेगरी यामधून सिलेक्ट करून तुम्हाला घ्यायची आहे। जर कॅटेगरी मध्ये असाल तर येस करा, जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला पुढे कास्ट सर्टिफिकेट विचारेल, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? तर इथं सिलेक्ट मध्ये जे काही तुमचं कास्ट आहे तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची कास्ट या ठिकाणी तुम्हाला त्यामधून सिलेक्ट करायची आहे। डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट? तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का? तर इथं येस करायचं आहे। जर येस केलं तर डिस्ट्रिक्ट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इश्यूइंग अथॉरिटी विचारेल, तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेट वरती तिथं सिग्नेचर तुम्हाला व्हॅलिड असं सिग्नेचर दिलेलं आहे, तर तिथं कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून तुमचं हे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मिळालंय याची माहिती असते किंवा प्लेस जे आहे त्या ठिकाणी त्याची माहिती असते। तर इथून तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे कुठल्या ठिकाणाहून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालेलं आहे। त्यानंतर पुढे विचारेल डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट? असेल तर येस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करू शकता। नो केलं तर तुम्हाला विचारेल हॅव यू अप्लाइड फॉर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट? तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे। येस केलं तर पुढे ऍप्लिकेशन रिसिप्ट नंबर, ऍप्लिकेशन रिसिप्ट डेट आणि डिस्ट्रिक्ट अप्लाइड हे विचारेल, जर ते तुम्हाला माहिती टाकायची आहे। तर या ठिकाणी माझ्याकडे ऑलरेडी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे तर मी येस करतोय। त्यानंतर विचारेल डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट? तर या ठिकाणी देखील येस करायचं आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। नो केलं तर परत विचारेल हॅव यू अप्लाइड फॉर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट? आणि जे कास्ट मधून ऍप्लिकेशन करणार आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे। ज्यांना नॉन क्रिमिलियर लागतं SC ST सोडून त्यांना नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे। आणि नॉन क्रिमिलियर हे 2025 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड वैध असणारं तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असायला पाहिजे। नसेल तर तुम्हाला ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात। तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही आत्ताच ओपन कॅटेगरी मध्ये तुमची कॅटेगरी चेंज करून याला रजिस्ट्रेशन करू शकता, नसेल तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। आता इथे विचारेल डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी? जर जसं बुद्धिस्ट आहे किंवा मुस्लिम आहे किंवा एखादं कन्नड भाषिक असं कुठल्याही मायनॉरिटी मध्ये तुम्ही येत असाल, गुजराती वगैरे, तर इथं येस करा। येस केलं तर तुम्हाला विचारेल लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे का? जसं की लिंग्विस्टिक मायनॉरिटी गुजराती, हिंदी, कन्नडा तुम्ही जर असाल तुमच्या दाखल्यावरती म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तसा उल्लेख असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता किंवा तुम्हाला मग सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागेल। आता मी या ठिकाणी मायनॉरिटी मध्ये नाहीये तर नो करतोय। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे। आता आपण आलोय सोशल रिझर्वेशन। आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी PWD? तर तुम्हाला काही अपंगत्व वगैरे असेल तर इथं येस करा, नसेल तर नो करायचं आहे। त्यानंतर डिफेन्स कॅटेगरी मधल्या लोकांसाठी हे महत्वाचं आहे। आर यू द सन, डॉटर, विडो, वाईफ ऑर ऍक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल, एक्स सर्व्हिस पर्सनल?
तर इथं असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ला क्लिक करायचं आहे. आता पुढचं स्टेज आहे क्वालिफिकेशन. आता इथं आपल्याला जे काही क्वालिफिकेशन आहेत, आता माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मी सिलेक्ट केलंय, तर मला 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या सर्वांचं डिटेल माहिती भरावी लागेल. त्यासाठी ऍड क्वालिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे सर्वात अगोदर बोर्ड कुठलं होतं, कुठल्या स्टेट बोर्ड वरून मधून तुम्ही पास झाला, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी या ठिकाणी सिलेक्ट केलंय. त्यानंतर बोर्ड नेम महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की ऑदर आहे, तर आता इथं माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे. ऑदर असेल तर ऑदर करा आणि ऑदर बोर्ड नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता मी इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतोय, त्यामुळं ऑदर बोर्ड नेम या ठिकाणी मला टाकायची काही गरज नाही. आता मार्क्स ऑब्टेन्ड, तुमच्या मार्कशीट वरती किती मार्क्स आहेत, किती आउट ऑफ टोटल मार्क्स किती आणि मिळालेले मार्क्स किती, हे तुमच्या मार्कशीट वरती असेल तर ते व्यवस्थित बघून घ्या. आणि इथं तुम्हाला मिळालेले मार्क या कॉलम मध्ये टाकायचे आहेत आणि टोटल मार्क्स जे आहेत आउट ऑफ ज्याला म्हणतो आपण, ते इथे टाकायचे आहेत. आणि त्यानंतर पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी पासिंग इयर अँड मंथ तुम्हाला इथं मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि इथं कुठल्या वर्षी पास झाला तो महिना आणि वर्ष इथं टाकायचं. सर्व माहिती टाकल्यानंतर सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही भरलेली माहिती इथं आलेली आहे. आता परत इथं एचएससीचं ऑप्शन ऑटोमॅटिक आलेला आहे, तर परत ऍड क्वालिफिकेशन, जसं 10वीचे डिटेल्स भरले तसं इथं 12वीचे डिटेल्स भरायचं आहे. पण 12वीचे डिटेल्स भरत असताना इथं मार्क्स टाकत असताना ही गोष्ट लक्षात घ्या, बेस्ट ऑफ 5 मार्क्स इज नॉट अलाउड इन एचएससी, प्लीज पुट ऑल मार्क्स ऍज गिवन ऑन युअर मार्कशीट. मार्कशीट वरती जितके मार्क्स आहेत, मिळालेले सर्व मार्क आणि एकूण मार्क याचं तुम्हाला टोटल या ठिकाणी टाकायचे आहे. तर सेम अगोदर कोर्स एचएससी या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बोर्ड कुठला आहे, महाराष्ट्र बोर्ड माझा आहे. तुम्ही दुसऱ्या राज्याचे रहिवासी असाल तर तिथल्या राज्याचं तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बोर्ड नेम अगेन महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. त्यानंतर आता मला इथं पासिंग मंथ अँड इयर विचारलंय. सीट नंबर टाकायचा आहे. किती मार्क्स मिळाले ते ऑब्टेन्ड मार्क मध्ये, आउट ऑफ मार्क्स मध्ये टोटल मार्क्स, पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. स्ट्रीम कुठली आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स व्होकेशनल, जी काही तुमची आहे ती इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह या बटनावरती मी क्लिक करतोय. तर 12वीचे डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत. आता ग्रॅज्युएशनचे मला डिटेल ऍड करायचे आहेत. सेम प्रोसिजर आहे. आता इथं मात्र तुम्हाला डिग्री जी आहे ती इथं सिलेक्ट करायची आहे. बीए मास मीडिया किंवा एमसीए, बीसीए, बीसीएस, जी तुमची डिग्री आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ऑदर डिग्री नेम या ठिकाणी काही टाकायची गरज नाही. इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे. युनिव्हर्सिटी ज्या स्टेट मध्ये आहे इथं राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं युनिव्हर्सिटी नेम विचारेल, तर तुम्हाला युनिव्हर्सिटी नेम या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथं PRN नंबर विचारेल, पासिंग मंथ अँड इयर विचारेल. आणि हा जो कॉलम आहे, हॅव यू टेकन ऍडमिशन इन डायरेक्ट सेकंड इयर ओनली फॉर बीएड और इंजिनिअरिंग कोर्सेस. जर तुम्ही डायरेक्टली सेकंड इयर मध्ये डिप्लोमा वगैरे केला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथं आहे. येस असेल तर येस करा. पुढची माहिती तुम्हाला विचारेल, ड्युरेशन वगैरे किती होतं, काय होतं. इथं माझ्या केसमध्ये नाहीये तर मी इथं नो करतोय. मी फक्त रेग्युलर आहे, इथं BA सिलेक्ट केलेला आहे, स्टेट सिलेक्ट केलं, त्यानंतर युनिव्हर्सिटी नेम सिलेक्ट केलं, PRN नंबर इथे टाकायचा आहे, पासिंग मंथ आणि इयर टाकायचं आहे आणि इथं ड्युरेशन किती वर्षाची तुमची डिग्री होती ती सिलेक्ट करून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं. सर्व माहिती टाकल्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. हे देखील डिटेल ऍड झालेले आहेत. जर तुम्ही ग्रॅज्युएशन होऊन भरला असेल तर इतकं डिटेल झालं की तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता माझं एक डिटेल इथं राहिलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, ते देखील मी इथं ऍड करतोय. इथं सेम डिग्री कुठली आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी स्टेट परत एकदा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या त्या युनिव्हर्सिटी मधून तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर PRN नंबर टाकायचा आहे, सिलेक्ट ड्युरेशन, किती वर्षाची डिग्री होती,
पासिंग मंथ अँड इयर टाकून सेव्ह बटनावरती क्लिक करायचंय. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता इथे सर्व डिटेल आपले डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आला. आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट वरती केल्यानंतर आता इम्पॉर्टंट स्टेज इथं आलेली आहे. आता तुम्हाला इथं तुमच्या सर्व फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क्स एंटर करायचे आहेत. तर आता फर्स्ट इयरला पॅटर्न तुमचा कसा होता हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर आता या केसमध्ये इथं फर्स्ट इयर इयरली पॅटर्न होता, तर मी इथं इयरली सिलेक्ट केलेला आहे. एरर आल्यामुळं लॉग आउट होऊ शकतं, तर परत एकदा लॉग इन मध्ये जा. आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे, तर लॉग इन मध्ये तुम्हाला जायचं आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. लॉग इन केल्यानंतर परत प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जितका तुम्ही डेटा अगोदर इथं भरलेला होता तो सेव्ह झालेला आहे. आता इथं आपल्याला टीवायचे मार्क एंटर करायचे आहेत. तर इथं इयरली पॅटर्न होता, तर आता इथं ऑब्टेन्ड मार्क्स आहेत, इयरली मार्क्स. तर इथं टोटल किती मार्क्स मिळालेले आहेत ते आपल्याला इथं आता टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड इयरला सेमिस्टर पॅटर्न होता, तर मी इथं सेमिस्टर सिलेक्ट करतोय. सेमिस्टर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पहा सेमिस्टर थर्ड आणि सेमिस्टर फोर्थचे इथं मार्क द्यायचे, कारण पहिल्या वर्षी इयरली पॅटर्न होता. तर पहिल्या वर्षी देखील सेमिस्टर पॅटर्न राहिला असता, तर फर्स्ट सेमचे मार्क्स इथं सेकंड सेमचे इथे मी टाकले असते. तर आता इथं सेकंड इयरला सेमिस्टर पॅटर्न आहे, तर इथं थर्ड सेमचे मार्क्स आपल्याला इथं टाकायचे आहेत. तर थर्ड सेमला एकूण 199 मार्क्स आहेत आउट ऑफ 300, आणि त्यानंतर 197 मार्क फोर्थ सेमिस्टरला आउट ऑफ 300. त्यानंतर पुढं थर्ड इयर आहे, ते देखील सेमिस्टर आहे. तर परत मला इथं आता फिफ्थ सेमिस्टरचे मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. ते आहेत 144 आउट ऑफ 200. तर असे सर्व मार्क्स तुम्हाला डिटेलमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन ते देखील इथं सिलेक्ट करायचं आहे. आता पोस्ट ग्रॅज्युएशनला सेमिस्टर वाईज होतं, तर फर्स्ट सेमिस्टरचे इथं तुम्ही पाहू शकता फर्स्ट, थर्ड आणि 5. इथं आहे सेकंड, फिफ्थ, सेकंड, फोर्थ, सिक्स्थ. आता फर्स्ट सेमचे मार्क्स या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे मार्क्स भरल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता पुढची स्टेप आहे फोटो अँड सिग्नेचर अपलोड. तर आता फोटो अपलोड करण्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता फोटोग्राफ जो आहे तो जेपीजी आणि पीएनजी फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. साईज जी आहे फोटोग्राफची ती कमीत कमी 4 KB ते जास्तीत जास्त 100 KB पर्यंत चालू शकते. 100 KB पेक्षा जास्त असेल तर घेणार नाही. तर आता मी इथं फोटो चूज फाईलला क्लिक करतोय. जिथं तुमचा तो कुठं फोटो ठेवला असेल तिथं तुम्हाला जायचं आहे आणि फोटोला क्लिक करून तो ओपन करायचा आहे. त्यानंतर अपलोड फोटो या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फोटो अपलोड झालेला आहे. सेम पद्धतीनं आता सिग्नेचर अपलोड करायची आहे. चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जिथं कुठं साईन आहे ते साईन आपल्याला अपलोड करायचे आहे. आता फोटो आणि साईन हे अपलोड सक्सेसफुल झालेले आहे. पुढे सेव्ह अँड नेक्स्ट आपल्याला करायचं आहे. आता इथं महत्वपूर्ण असं आलेलं आहे की डॉक्युमेंट अपलोड. जितकं आपण या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते सर्व इथं मॅन्डेटरी आहेत. हा स्टार मार्क जो आहे तो सर्व तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर आता डॉक्युमेंट कुठले आहेत पहा. पहिला आहे ऍप्लिकेशन फॉर्म, जो सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म जो तुम्ही डाउनलोड करून ठेवला असेल तर तो, जर तो फॉर्म तुमच्याकडे अवेलेबल नसेल, डाउनलोड केला नसेल, तर तो कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. त्यानंतर स्कोर कार्ड सीईटी ते देखील डाउनलोड केलं नसेल तर ते दोन्ही कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी एक तुम्हाला अपलोड करायचं आहे रहिवासाचा पुरावा म्हणून, महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, स्टेटमेंट ऑफ मार्क्स SSC विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आता कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय असतं, कुणाला लागतं याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला बनवलेला आहे, तो पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर 10वीचं, त्यानंतर 12वीचं मार्क्स आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेट. त्यानंतर BA आणि MA म्हणजेच ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन
इतके डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता हे कसे अपलोड करायचे, तर इथं अपलोडचं हे ॲरो दिसतो, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. चूज फाईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यानंतर आता हे इथं ऍप्लिकेशन फॉर्म आहे, तर याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अपलोड, थोडासा वेळ लागेल. अपलोड झालंय. तुम्ही इथं व्ह्यूचं बटन तुम्ही पाहू शकता. व्ह्यू केलात तर तुम्हाला हा तुमचा फॉर्म देखील इथं पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे इथं हे एक अपलोड झालेला आहे. सेम पद्धतीनं सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करून घ्यायचे आहेत. आता इथं मी स्कोर कार्ड जे आहे ते इथं अपलोड करतोय. सेम पद्धत आहे, सर्वाला इथं अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर इथं तुमचं अपलोड झाल्यानंतर हे व्ह्यूचं चिन्ह आलं म्हणजे तुमचं अपलोड झालंय. समजा चुकून तुम्ही स्कोर कार्डच्या ठिकाणी 10वीचं अपलोड केलं असेल तर हे डिलीट बटन आहे, यावरती डिलीट करा, येस करा. त्यानंतर हे डिलीट होऊन जाईल आणि परत एकदा तुम्हाला अपलोडचा चान्स मिळेल. तर इथं तुम्हाला परत एकदा जे काही चुकलेलं असेल ते करेक्ट करून अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करू शकता. हे डॉक्युमेंट अपलोड करत असताना साईज जी आहे ती 1 MB पर्यंत या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजेच 1000 KB इतक्या साईज पर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट हे PDF फॉर्मॅटमध्ये आणि यावेळेस JPG JPEG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अलाउड केलेलं आहे. जे काही तुमचं 10वी 12वी सर्टिफिकेट असेल किंवा BA ग्रॅज्युएशनचं असेल त्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, तर ते तुम्हाला PDF मध्ये तयार करायचं आहे. तर सर्व डॉक्युमेंट अपलोड करा आणि शेवटी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. आता सर्व डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत, तर मी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतोय. आता इथं जर पे ऍप्लिकेशन फी हा जो ऑप्शन आहे तो स्किप झालेला आहे. तर हा पे ऍप्लिकेशन फी कुणाला लागू होतो, आता मी कास्ट मधून इथं भरलेलं होतं. CET एक्झाम कास्ट मधून दिलेली होती, म्हणजे OBC असेल, SC असेल, ST असेल, पण माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आणि मी आता माझी कॅटेगरी चेंज करून जर ओपन केली त्यावेळेस हा पे ऍप्लिकेशन फी हा 200 रुपये तुम्हाला एक्स्ट्राची फी भरावी लागणार आहे. कोणाला, फक्त त्याच विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी त्यांची कॅटेगरी OBC SC ST मधून ओपन करणार आहेत. अदरवाईज तुम्हाला कुठलीही फी ऍप्लिकेशन फी पेड करण्याची गरज नाही. आता कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती आता आपण आलेलो आहोत. बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सर्व डिटेल्स या ठिकाणी एकदा चेक करून घ्या. ऍड्रेस डिटेल चेक करून घ्या आणि सगळं ओके असेल तर आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन्स रूल्स वाचा आणि कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला विचारेल यू विल नॉट बी एबल टू मॉडिफाय चेंज अल्टर आफ्टर ऍप्लिकेशन फॉर्म वन्स यू कन्फर्म इट. आर यू शुअर, तर इथं कन्फर्मला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म फॉर्म केल्यानंतर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे. सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर या फॉर्मची इथं प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा फॉर्म ओपन होईल. तो PDF मध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म हा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप भरून घेऊ शकता. समजा तुमचा फॉर्म चुकला तर काय करायचं, तर इथं अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्मचं ऑप्शन आहे. यावरती तुम्ही आय वॉन्ट टू अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करून अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्म करून परत एकदा तो एडिट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.